नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। इकडे आता राणी काका आणि राणी काकूंना सगळे चाळकरी मार देत असतात। आता ते दोघेही दयामया करत असतात, पण चाळकरी म्हणत असतात, तुमच्या दोघांमुळेच आज अंकुश सरांवरती ही वेळ आलेली आहे। तुम्ही फुलवाला साथ दिली आणि अंकुश सरांना अडकवलं म्हणून चाळकरी बेदम मार देत असतात। तेवढ्यातच तिथे नीता येते आणि नीता म्हणत असते की ह्यांना असं सोडू नका, ह्यांनी माझ्या भावाच्या आयुष्याशी खेळखंडोबा केलेला आहे, ह्यांना अजिबात सोडायचं नाही, ह्यांनी माझ्या भावाच्या खाकीवरती डाग पाडलेला आहे असं म्हणून नीता सगळ्या चाळकऱ्यांना सांगत असते। नीता ही आता राणी काकूंना एक सनसनीत थोबाडीत लावून देते। तेवढ्यातच तिथे अबोली येते आणि अबोली म्हणत असते, थांबा नीताताई। त्यावर नीता आता अबोलीला म्हणत असते, अबोली तू यांना पाठीशी घालू नकोस, ह्यांनी जी काही चूक केली आहे ना ती माफ करण्यासारखी नाहीये। त्यावर अबोली म्हणत असते, थांबा, मी जे काही सांगत आहे ते तुम्ही ऐका। अबोली सगळ्यांना सांगू लागते, मला माहित आहे ह्यांच्यामुळेच आपल्या अंकुश सरांवरती आळ आला, पण ह्यांनीच अंकुश सरांची साक्ष देऊन त्यांना सोडवलेलं आहे ना। त्यावर नीता आता म्हणत असते, अबोली तू यांना अजिबात सोडू नकोस। अबोली म्हणत असते, ऐका तरी, पण ह्यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाला तरी पण त्यांनी अंकुश सरांची साक्ष देऊन अंकुश सरांना सोडवलंच ना, त्यामुळे आपण त्यांना त्रास नको द्यायला, त्यांनी त्यांची चूक सुधारलेली आहे। रमा म्हणत असते, हो मला पण हे पटते, त्यांनी त्यांची चूक सुधारलेली आहे ना, मग आपण त्यांना आता माफ करूयात। अबोली आणि रमा आता त्यांना माफ करूया असं म्हणून सगळ्या चाळकऱ्यांना विनंती करत असतात। अखेर चाळकरी हे शांत होतात। अबोली राणी काका आणि राणी काकूंना घेऊन घरामध्ये जाते। इकडे अंकुश हा रूम मध्ये येतो आणि हातामध्ये खाकी घेतो आणि खाकी घेऊन तो आता विचार करत असतो। तो युनिफॉर्म वरून हात फिरवत असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं आणि त्याच्या अंगावरून खाकी कशी उतरवली आहे ते त्याला सगळं आठवत असतं। अंकुश हा आता भावूक झालेला असतो आणि तेवढ्यातच त्याला काकांचा आवाज येतो। काका म्हणत असतात, अंकुश, अरे अंकुश बाहेर ये। काका म्हणत असतात की तुला माहित आहे का, खूप आनंदाची बातमी आहे, तुला नोकरीवरती पुन्हा रुजू करण्यात आलेला आहे। आता मात्र सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि काका हे अंकुशच्या हातामध्ये लेटर देतात। काका म्हणत असतात, कॉंग्रॅच्युलेशन, तुला पुन्हा तुझी खाकी मिळालेली आहे आणि मला साहेब म्हणण्याचा तुला आता चान्स आलेला आहे, आधी खाकी आणि मग बाकी असं म्हणत काका आता अंकुशला म्हणत असतात की जा आणि लवकर तयार हो। राघू आता येते आणि अंकुशला मिठी मारते, पण अंकुशच्या चेहऱ्यावरती अजिबात हसू नसतं, त्याला आनंद झालेला असतो पण त्याचा चेहरा मात्र अजिबात फुललेला नसतो। नीता आता म्हणत असते, मी देवाच्या समोर साखर ठेवते। त्यावर रमा येते आणि रमा म्हणत असते, अंकुश जा पुन्हा तयार हो, मागचं सगळं झटकून टाक, आता तुझ्या अंगावरती खाकी आलेली आहे ना, मग मागच्या झालेल्या गोष्टींचा अजिबात विचार करू नकोस असं म्हणून रमा आता अंकुशला समजून सांगते। तर इकडे मात्र अबोली ही खूप उदास असते। अबोली ही आता बाहेर येते। तेवढ्यात चाळकरी म्हणत असतात, अबोली तुझी लग्नानंतरची ही पहिली संक्रांत आहे ना, मग ती एकदम धूमधडाक्यामध्ये साजरी झाली पाहिजे। चाळकरी म्हणत असतात, आम्ही पण ठरवलेलं आहे की अंकुशचा स्वागत समारंभ करायचा। अबोली म्हणत असते, पण ह्या सगळ्यांची काय गरज आहे। त्यावर चाळकरी म्हणत असतात, हो आहे। त्यावर अबोली आता आतमध्ये येते आणि रमाला म्हणत असते, आई, चाळकऱ्यांनी हळदी कुंकवाचा समारंभ करायचं ठरवलेला आहे आणि अंकुश सरांचा स्वागत समारंभ। रमा म्हणते, अच्छा असं आहे का, हे ठीक आहे, अंकुश सुद्धा खुश होईल। अबोली रमाला म्हणत असते, आई खरंच ते खुश होतील ना, नाहीतर विनाकारण डिस्टर्ब व्हायचे। त्यावर रमा म्हणत असते, अगं तू एवढा विचार करू नकोस। तर इकडे आता नीता ही फोनवरती बोलत असते। नीता म्हणत असते, बघितलं ना काय झालं ते, ती फुलवा पूर्णपणे तोंडावरती पडली, तिचा प्लॅन पूर्ण फेल गेला। नीता म्हणत असते, अच्छा तुम्ही येताय, या म्हणजे आपण आता अंकुश आणि अबोलीला नक्कीच धडा शिकूयात। आता नीता ही फोनवरती अंकुश अबोलीचंच बोलत असते आणि काहीतरी कारस्थानाचंच बोलत असते। नीता आता फोन ठेवल्यावरती विचार करत असते, आता सगळं छानच होणार आहे। तर इकडे रात्रीच्या वेळेला अंकुश हा रूम मध्ये बसलेला असतो आणि तेवढ्यातच तिथे अबोली येते। अबोली म्हणत असते, सर तुम्हाला काय आठवतंय का। त्यावर तिने शेवळ्याची खीर केलेली असते
आणि ती शेवाळ्याची खीर आता ती अंकुश सरांना भरवते आणि ती म्हणत असते, सर आठवतंय का तुम्हाला, ही साडी तुम्ही मला दिलेली होती. अबोली आता हातातून एक गजरा आणलेला असतो आणि ती तो गजरा काढते आणि अंकुश सरांना म्हणत असते, अंकुश सर तुम्ही हा गजरा माझ्या केसामध्ये माळा. असं म्हणत ती आता प्रेमाने अंकुश समोर तो गजरा धरते. अंकुश आता तो गजरा तिच्या डोक्यामध्ये माळतो, पण हे अबोलीला पडलेलं गोड स्वप्न असतं. अंकुश हा तिथून उठलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये फाईल असते. आता अबोली तिथून उठते आणि अंकुशला म्हणत असते, सर चला ना आपण जरा बाहेर जाऊयात. अंकुश अबोलीला म्हणत असतो, अबोली माझा बाहेर जाण्याचा मूड नाहीये. त्यावर अबोली म्हणत असते, सर चला ना सगळेजण बाहेर वाट पाहताय. अबोली ही आता अंकुशला बाहेर घेऊन येते. रमा म्हणत असते, अरे आलात तुम्ही, चला आपण संक्रांतीची पूजा करून घेऊयात. रमा ही आता संक्रांतीचा घाट घालते आणि अबोलीला कशी पूजा करायची ही सांगत असते. आता रमा ही अबोलीला संक्रांतीचं महत्त्व सांगत असते. नीता ही आता नाक मुरगळत हे सगळं ऐकत असते, पण तिच्या मनातून काही नवीन डाव चालू असतात. तोपर्यंत चाळीतल्या बायका आता वाण घेऊन येतात आणि म्हणत असतात की आपल्या परंपरा आपण जपल्याच पाहिजे. चल आता आपण तुझी पहिली संक्रांत साजरी करूया. आणि म्हणून आता रमा ही अबोलीला साडी देते. त्यावेळेला अंकुशलाही ती काळ्या कलरचा ड्रेस देते. त्यावर अंकुश म्हणत असतो, नको ग. राघू म्हणत असते, नाही दादा तुला घातलाच पाहिजे. आता अंकुश हा ड्रेस चेंज करण्यासाठी आतमध्ये निघून जातो. तेवढ्यातच अबोली ही आवरून बाहेर आलेली असते. राघू म्हणत असते, किती छान दिसते माझी वहिनी. चाळीतले लोक आता अबोलीला हलव्याचे दागिने घालून सजवत असतात आणि तिची पहिली संक्रांत धूमधडाक होणार हे तिला सांगत असतात. अबोली आता छान नटत असते. तेवढ्यातच अंकुश येतो आणि काका म्हणत असतात, बघा आमचा राजकुमार सुद्धा आला का नाही नटून. काळ्या ड्रेसमध्ये अंकुश सुद्धा खूपच छान दिसत असतो. आता अबोली आणि अंकुशला दोघांनाही हलव्याचे दागिने घातले जातात. अबोली ही अंकुशच्या चेहऱ्याकडे पाहत असते, पण अंकुशच्या चेहऱ्यावरती कसला तरी उदासपणा हा असतो. रमा आता दोघांची दृष्ट काढते आणि दोघेही बाहेर येतात. अबोली ही अंकुशला खुश ठेवण्यासाठी काही ना काही सारखे सांगत असते, पण अंकुशचं अजिबात लक्ष नसतं. अंकुशचे बॅनर बाहेर लावलेले असतात की निर्दोष मुक्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. जागोजागी बोर्ड बघून अंकुश हा थोडा भारावतो. त्यावर चाळकळीतले म्हणत असतात, अंकुश ये ना. असं म्हणून आता संक्रांतीचा कार्यक्रम चालू होतो आणि चाळीतल्या सगळ्या बायका ह्या स्टेजवरती जातात. अबोलीची संक्रांत आता दणक्यात साजरी होत असते, पण इकडे अंकुशच्या मनामध्ये काही वेगळंच असतं. अंकुशच्या मनामध्ये घडलेल्या प्रकाराची अडी अजूनच असते. त्यामुळे आता अंकुशला स्टेजवरती बोलवण्यात येतं. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, अंकुश हा रागारागातच स्टेजवरती जातो आणि स्टेजवरती जाऊन तो त्याचा लावलेला बॅनर हा फाडतो. अंकुश चाळकऱ्यांना म्हणत असतो, तुम्ही माझ्याकडून आता कोणतीही अपेक्षा ठेवू नका. पण अंकुशच्या मनामध्ये काय राग असतो हे कोणालाच काही कळत नाही. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.